नक्कीच आपण सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. बाबू ये यावी दिलं ना साईड पडून गेली. चला नक्कीच आपण सामनावीर पारितोषिक देऊया जे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. नक्कीच दुर्वा एंटरप्राइजेस पिंपलघर निशिकांत जगन पाटील यांच्या माध्यमातून ही सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच रोशन भोईर यांना ट्रॉफी देण्यासाठी दीपकजी मुकादम चोरोबा कोण या संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि राष्ट्रीय कुस्तीपट्टू यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही सामनावीर ट्रॉफी रोशन भोईर यांना. दिवस फॉर डिव्हा संघाचा गॉगल आहे पंचांकडे. रोशन अभिनंदन, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. जाऊया आपण दुसऱ्या सत्रातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया साहिल शेलके याच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच कायरामजी केणी सर, सर्वांचं स्वागत. वेलकम उदयजी भोईर, त्याच्या समवेत सुधीरजी भोईर आणि पवन भोईर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपळघर आयोजित गावदेवी चषक 2025 क्रिकेटचा थरार. भरपूर सारे कॉल्स आले पिंपळघरची मॅच कधी आहे, तर मॅच आता लागती आहे. टीम पिंपळघर विपक्षमध्ये टीम डुंगे, दोन्ही संघ सज्ज झाल्यात. नाणेफेकी जिंकली टीम पिंपळघरनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. साई कृपा डुंगे विपक्ष गावदेवी पिंपळघर अशी मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. चला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम पिंपळघर. यानंतर आपल्याला अजून देखील 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे.
टीम डुंगे संघ 12th मॅन पाठवा. डुंगे संघ 12th मॅन पाठवा. अल्पेश गायकवाड नाहीये या ठिकाणी सध्या तरी. सो आम्हाला नावं माहिती नाहीयेत तुमची. राकेश आणि विनोद ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. येस, अल्पेश गायकवाड आलेत. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सज्ज झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देवीदास पाहायला मिळतील. खरं तर पिंपळघरचं हे आयोजन आहे आणि भरपूर सारे प्लेयर जे खेळाडू आहेत ते सर्वच्या सर्व आज आपल्याला ऑन पाहायला मिळतात. BTC लाईव्ह, BTC भिवंडी असं तुम्ही टाकू शकता. BTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. युट्यूब वरती जा, BTC लाईव्ह भिवंडी टाका, नक्कीच तुमच्या स्क्रीन वरती येईल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. या मॅचला होतीये सुरुवात. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल येतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत देऊ या दोन्ही टीमला. विश यू ऑल द बेस्ट. गोलंदाज झाला सज्ज देवीदास. पहिला बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंग आणि मिस. हा येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू टाकला गोलंदाज देवीदासनं. चांगली सुरुवात केली आहे देवीदासनं. पहिला चेंडू डॉट आला. गोलंदाज देवीदास पुन्हा एकदा सज्ज झाला. पिंपळघर गावाच्या एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विनोद. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फोर्स केलाय. हा फटका चांगला. खेळाडू पाठलाग तर करतोय. बॉल अडवला जातोय. 2 धावा दरम्यान कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली आणि विकेट. पहिला धक्का टीम डुंगे संघाला धावचीच्या रूपाने लागतोय. दोन धावा धावफलकावरती आल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाले. राकेशला मैदान सोडावं लागलं. डायमंड डक कोणत्याही प्रकारचा चेंडू तो खेळला नव्हता. धावचीच्या रूपाने त्याची विकेट गेली. खरं तर चांगला फटका होता. उद्या प्रेक्षणीय लढत. कोणगाव पोलीस स्टेशन विपक्षामध्ये एशियन पेंट्स भिवंडी अशी मॅच. ट्रॉफीज देखील आहेत. आमच्या स्पॉन्सरनी पुरस्कृत देखील केल्यात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती आल्यात. जितू आल्यात. क्रमांक 3 वरती जितू आल्यात. 2 धावा धावफलकावरती. ऑफ द मार्क तर झाली परंतु धावचीच्या रूपाने विकेट गेली या टीम डुंगे संघ. देवीदास भरपूर चांगला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केला. 1 धाव या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. देवीदास पाटील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. भरपूर चांगला चेंडू. मागचा चेंडू मागचा स्ट्रोक देखील चांगला खेळला होता बॅट्समन विनोद, परंतु चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाही.
भोलेनाथ पाटील होते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. खर तर चेंडू चांगला होता, परंतु बॉडीपासून भरपूर लांब चेंडू टाकला गोलंदाज देवीदासनं. अंपायरनं देखील दंडित केलं, व्हाईट बॉल घोषित केला. यावेळेस देखील बॅकफूट वरती जाऊन फोर्स केला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत, बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे, त्यामुळं फेकी केली नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेने धाव फलक पुढे सरकेल. 5 धावा धाव फलकावरती. 5 रन्स ऑन अ बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती. गोलंदाज देवीदास पाटील. पुढचा बॉल जितूसाठी हा चेंडू बागची लागली आहे कडा. आणखीन एक विकेट. दुसरा धक्का टीम डुंगे संघाला. जितू बॅक टू द डगआउट. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं बॅट्समन जितूचं. विकेट गेली. दुसरा धक्का लागला टीम डुंगे संघाला. चांगली गोलंदाजी, ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात करून दिली आहे टीम पिंपळगर संघाला देवीदास पाटीलनं. अगदी उल्लेख करेन पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठे ना कुठे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. फक्त जेवढे खेळाडू 38 सर्कलमध्ये असतात त्यांना फक्त भेदायचं होतं, परंतु तसं काही एक आपल्याला चित्र पाहायला मिळालं नाही या टीम डुंगे संघाकडनं. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती निलेश आलात. जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचा. जितू अजून देखील खेळपट्टीवरती आहे. विनोद अजून देखील खेळपट्टीवरती आहे. सलामीला आला होता. त्याच्या बॅटमन आतापर्यंत 3 धावा आल्यात. धावफलकावरती धावा स्थिरत 5. देवीदास बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने फोर्स केला. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन झाला बाद. आणखीन एक खेळाडूला मैदान सोडावं लागेल. निलेशला मैदान सोडावं लागतोय तिसरा धक्का या पहिल्या ओव्हर मध्ये टीम साई कृपा डुंगे संघाला. खरं तर पिंपळगर संघाची माज आहे आणि पिंपळगर गावासाठी एक खुशखबरी आहे. लवकरच आपल्या भेटीला एक मोठी स्पर्धा थोड्याच दिवसांमध्ये येत्या जानेवारीमध्ये पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 2 आपल्या भेटीला येतोय. ऑर्गनायझर सूरज जोशी आणि निकलेश बजागे तसेच ग्रामस्थ मंडळ आणि हंसिका स्पोर्ट पिंपळघर, गावदेवी स्पोर्ट पिंपळघर 40+ आणि बादशाह 11 40+ पिंपळघर मास्टर 40+, या सर्वांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा येते. पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 2 लवकरच फॉर्म डिक्लेअर केले जातील. तारीख देखील आम्ही डिक्लेअर करू. जानेवारी मध्ये सांगितलं, कदाचित फेब्रुवारी मध्ये देखील होऊ शकते ही स्पर्धा. नाहीतर जानेवारी मध्ये गणेश पाटील शॉर्ट पॉकेट डायनामाइट अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट ज्यानं गाजवलं. पिंपळघर गावाचं नाव सतसमुद्र पार नेण्यामध्ये या खेळाडूचा मोलाचा वाटा होता. सध्या 40+ क्रिकेट मध्ये. गोलंदाज तयार. पहिला बॉल फुल टॉस आहे. दिशा दिली. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगला थ्रो होता. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज गणेश पाटील साठी ऋतिक पाटील यांच्याकडनं.
यावेळेस चांगला चेंडू हा, निर्धाव चेंडू. आता प्राइज वाढलाय, सर्व गोलंदाजांसाठी आहे सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर ऋतिक पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आडव्या बाटनं फटका चांगला खेळ कॉर्नर रिझनला खेळाडू आहेत, विलास होते त्या ठिकाणी. उत्कृष्ट खेळाडू. नक्कीच सध्या उणीव भासतीये ती म्हणजे दोन खेळाडूंची. एक तर माझ्या समोर बसलेत, एक घर बसल्या आनंद घेतात. पहिला म्हणजे महेश पाटील आणि दुसरा म्हणजे संतोष पाटील. घर बसल्या ते देखील माझा आनंद घेतात, इंजर्ड आहेत. यावेळेस चांगला चेंडू अपील तर केली होती, स्वतः गोलंदाज जातोय, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येईल तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती. अंपायर संघात बॅट कट लागली होती. एका धावेनं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावरती. सध्या तरी चांगला खेळ पाहायला मिळतोय. गावदेवी पिंपळगर विपक्षामध्ये साई कृपा डुंगे अशी मॅच सध्या पाहायला मिळते. प्रचंड गर्दी आहे पिंपळगर गावाची मॅच. स्वतःचं आयोजन स्लोअर वन पाहायला मिळालं, व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळतात. आणि लेग बायचा इशारा येतोय अंपायर कडनं. नक्कीच दिनेशजी जोशी साहेबांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे. दादांकडनं देखील सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजांसाठी. नंतर बॅटिंगला आल्यावरती देखील आपण प्राइज लावू त्यांच्याकडनं. बायच्या रूपाने एक सिंगल आली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. मला वाटतं 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 6च्या सरासरीनं धावगती गाठतीय. टीम पिंपळगर संघ होम ग्राउंड वरती खेळतोय, ऍडव्हान्टेज आहे, परंतु डुंगे संघ तेवढाच ताकदीचा. बॅटिंग आता चांगली करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 6च्या सरासरीनं 12 गाठल्या, कुठे ना कुठे 40+ टोटल डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं असेल. दोन्ही बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विनोद आणि त्याच्या समवेत प्रशांत आहेत. मोठे फटक्यांची गरज आहे. येस, दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. जर डुंगेच्या बॅट्समनने चौकार किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर दिनेश जोशी साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि जर पिंपळगर संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिनेश जोशी साहेबांकडनं दिलं जाईल. आणि लागोपाठचे 3 धावचीत रनआउट केले तरी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज ते कोणाला दिले जातील. लागोपाठ 3 कॅच घेतले तरी सुद्धा पवन भोईर यांच्याकडनं. पैसे कोण देईल फक्त तेवढं सांगा. पवन जाऊया मॅचच्या दिशेनं. अंकुश भोईर आलात. पहिला बॉल, पहिला चेंडू. काय घडलाय? लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच सगळ्यापासून कायराम केणी सर सांगत होते 40+ क्रिकेट आहे, अगदी सांभाळून खेळा. याचं एक उदाहरण सध्या आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश भोईर सातत्याने रेग्युलर क्रिकेटसाठी भरपूर चांगला खेळ करत होता, इंजर्ड झाला खेळ खेळत असतानाच. आणि 2 वर्ष 3 वर्ष त्याला गॅप बसला आणि सध्या आता 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला खेळ. एक नक्कीच वेळ होती, अंकुशने देखील ती गाजवली आहे. सध्या 40+ संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये अनेकांचा मी उल्लेख केला, नावं भरपूर आहेत पिंपळगर संघामध्ये. भरपूर जणांचे नावं घ्यायचं देखील राहिलंय, परंतु नाराजी कोणालाही नाही आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा बादच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सध्या तरी विनोदला ती जबाबदारी घ्यायची आहे. सलामीला आला होता आणि अजून खेळपट्टीवरती आहे, खेळू शकतो तो. मोठे फटके, क्षमता भरपूर आहे. अंकुश भोईर. पुढचा बॉल बॅक
फूट वरती गेला, बॅटची कडा लागली. अगदी हेच म्हणेन की बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये हवा तसा टीम डुंगे संघाकडनं. मोठ्या फटक्यांची गरज तर आहे. मी उल्लेख केला क्षमता आहे, 30 ते 40 धावा बनवू शकतो. प्रशांत मिडल ऑर्डरला आला क्रमांक 5 वरती. मोठे फटके खेळायचे, चांगल्या धावा उभारल्या, डिफेंड करू शकतात. गोलंदाजी लाईनअप भरपूर चांगला टीम डुंगेचा. सोडून दिला, लाईन चेक केली जाईल, लाईन खराब आहे. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धावफलक 17 वरती, 17 ऑन बोर्ड. यावेळेस सोडून दिले. काय करायचं होतं बॅटरला, कारण अगदी वाईट फुल टॉस होता. बॅट घातली असती तर 4 धावा आल्या असत्या, परंतु खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. यावेळेचा कुटप्पाचा बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल षटकार. अप्रतिम फटका. मी उल्लेख केला एक मोठा फटका मॅच मध्ये समीकरण पूर्ण बदलवून टाकतं. 6 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 6 धाव्यानं धावफलक 23-23 वरती. हा फटका सुटकेचा श्वास घेणारा होता टीम डुंगेसाठी. अशा फटक्यांची गरज देखील आहे. मी उल्लेख केला प्रशांत मध्ये क्षमता आहे आणि सध्या तो षटकार देखील आला त्याच्या बॅटमधनं. पुढचा बॉल अंकुश भोईर. काय घडलंय, काय घडलंय. या चेंडूवरती बॅट कड लागली होती, अंपायर देखील सांगतात. झेल ड्रॉप तर झाली परंतु मुश्किल होती कॅच. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा बनल्यात, त्या म्हणजे 23-23 धावा. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावा तरी प्लस येथून आल्या ना तर कुठे ना कुठे 40+ टोटल निश्चित जाऊ शकतो. आज दिवसभरामध्ये 3 मॅचेस झाल्या, आपण पाहिलं 40+ गेले. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला 40+ टोटल जाताना पाहायला मिळाला होता. आणि सध्या तरी अपेक्षा 30 लावली जाते. +40 टोटल बनेल का या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. यावेळेस गोलंदाज गोटे आलेत. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल आला. BTC लाईव्हच्या माध्यमातून ऑल ओव्हर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. युट्यूब वरती जा, BTC लाईव्ह भिवंडी टाका. तुमच्या समोर चॅनल असेल गावदेवी चषक 2025 चा थरार. युट्यूब वरती घर बसल्या देखील पाहू शकता. खरं तर पिंपळघरची जेव्हा जेव्हा मॅचेस असतात, या पंचकृषी वरती मॅचेस असतात, अप्रतिम एफर्ट होता, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. करत होतो पिंपळघरच्या जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तर पिंपळघर गावामध्ये टेलिव्हिजन सेट ऑन असतो आणि मॅच सुरू असते. मग PPL असो किंवा गावच्या लीग असो. यावेळेस गोट्या स्वतः चेंडू खाली तर आला होता, मात्र झेल झाली ड्रॉप आणि 1 धाव फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती. गोट्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. वय वर्ष 66 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि सध्या खेळपट्टीवरती खेळतोय. 40+ बघतो इथे 60+ चा गोलंदाज आहे.
आणि गावासाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. सध्या भरपूर चांगली गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं, अतिरिक्त धाव. यावेळेस कुदून काढला, एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाईल. विलास आला चेंडू खाली आणि 2 धावा कंप्लीट. बॅकअपला खेळाडू प्रदीप आल्यात. 2 धावा या चेंडू वरती कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्यानं धाव फलक पुढे सरकेल. 31 धाबा. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 2 मोठे फटके आले. 40+ निश्चित. खेळायचा तर होता. चकमा दिला बॅटरला गोलंदाजानं. हा चेंडू महत्वाचा. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा. गोलंदाज गोट्या. यावेळेस मिडल घेता आलेलं तर नाहीये, परंतु बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला फिनिश केलाय बॅट्समन प्रशांतनं. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 35 धावा बनल्यात. 36 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम गावदेवी पिंपळघर संघाला अगेन्स्ट टीम साई कृपा डुंगे. धावफलकावरती 35 बनला. 36 ची गरज आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नक्कीच या प्रकारे मी सकाळपासून उल्लेख करतोय, आमच्या समवेत अल्पेश गायकवाड. असं कुठलंच गाव नाही जिथं अल्पेश गायकवाडचं नाव नाही. प्रत्येक गावामध्ये सध्या अल्पेश गायकवाडची चर्चा सुरू असते. कालच्या दिवसामध्ये देखील मी गावांची नावं घेतली. प्रत्येक गावामध्ये उपस्थिती होती. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये अल्पेश गायकवाड नसेल ना तर स्पर्धा अधुरी अधुरी वाटते. त्याने देखील खरं तर पिंपळघर साठी वेळ दिला, त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. नाहीतर त्याचा शेड्यूल भरपूर बिझी होता, नाहीतर आमचा महेश दादा होताच.
नक्कीच पिंपळघर संघ 36 धाबा बनवायच्या आहेत तुम्हाला. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. जर तुम्ही फायनल माराल तुमच्याच टुर्नामेंटमध्ये, जर तुम्ही मेगा फिनाले जर जिंकाल ना, तर भरत दशरथ पाटील यांच्या माध्यमातून 5 कोंबडे तुम्हाला दिले जातील. परंतु सध्या तरी या पहिलाच डाव सुरू आहे, पहिल्या राऊंडचा सामना आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे पहिल्या डावाचा. टीम साई कृपा डोंगे विपक्षामध्ये टीम गावदेवी पिंपळघर. यानंतरची मॅच टीम दिवा स्पोर्ट दिवा. आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि यानंतर तुमचीच मॅच आहे. टीम दिवा स्पोर्ट दिवा कॅप्टन आपण संपर्क साधा. पस्तीस बनल्या, 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच ज्यांच्याकडनं आम्हाला बॉल पुरस्कृत झालात ते आमच्या गावचे सिव्हिल इंजिनियर रमाकांत वाकडे उर्फ विकी वाकडे यांच्या माध्यमातून देखील पिंपळघर संघाला शुभेच्छा आल्यात. आणि त्यांच्याकडनं देखील प्राइज लगावला गेला की जर फायनल जर पिंपळघर संघ मारतो तर त्यांच्या माध्यमातून देखील 2 कोंबडे दिले जातील, म्हणजे टोटल 7 झाल्यात. आणि नक्कीच पवन भोईर सेमीफायनल मध्ये पोहोचलेत पिंपळनेरला. जर त्यांनी त्या ठिकाणी बघा पीपीएल साठी प्राइज आले पवन भोईर साठी. जर पीपीएल मध्ये तुम्ही मॅन ऑफ द सिरीज मारली तर अल्पेश गायकवाड यांच्याकडनं मेजवानी दिली जाईल. पीपीएल ला वेळ आहे दादा. नक्कीच समीर स्पोर्ट पिंपळघर संघाचे संघ मालक मनोज भोईर यांच्याकडनं देखील पिंपळघर संघाला शुभेच्छा आल्यात. ते देखील माझा आनंद घेतात बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अल्पेश गायकवाडचा नाद नाही आहे. चला मॅचच्या दिशेनं जाऊया. दादा एकटाच गायब होता तो. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज झालाय सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. येस 10 खेळाडूंनी खेळतोय, त्यामुळे मला वाटतं एकच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असेल. पहिला चेंडू हुक केलाय, फटका भरपूर चांगला. नंदूच्या बॅटमन येते हा दर्जेदार चौकार.
कडनं कलिंगड दिलं जाईल. आगळं वेगळं बक्षीस आहे, पण बक्षीस असतं. यावेळेस देखील लॉफ्टेड फटका, बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4 येतो आणखीन एक चौकार. नक्कीच निलेश यांच्याकडनं सुवर्ण संधी. 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावले, तर निलेश यांच्याकडनं 2 कोंबडे. आणि हे पवन भोईर देखील खुश आहेत. गोलंदाज झाला सज्ज. पुढचा बॉल दबाव मध्ये विनोद. 4 मध्ये 4 खाल्ल्यात. चांगल्या टप्प्यावरती टाकावं लागेल. स्टेप आउट झाला. हा फटका देखील चांगला, मात्र यावेळेस चेंडू अडवला जाईल. धावचित होऊ शकत होता. यष्टांवरती जर चेंडू लागला असता विकेट गेली असती, परंतु वाचला बॅट्समन भोलानाथ पाटील. आणि हे 2 कोंबडे वाचलेत निलेश पाटीलचे देखील. ते जास्त खुश आहेत. यावेळेस खोदून काढला. हा फटका देखील चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. घाई झाली या टीम पिंपळगर संघाला मॅच जिंकण्याची. 5 चेंडू आणि 5 चौकार ठोकले. नंदू पाटील न पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल त्या म्हणजे 24 धावा धावफलकावरती. गरीबी में आटा गेला. 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू 12 ची गरज. खर तर एक्सपेरिमेंट सध्या करू शकते पिंपळगर संघ, परंतु त्यांना मॅच जिंकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. विकेट गमावलेला नाही. या सलामीची जोडी भोलेनाथ पाटील आणि नंदू पाटील ही पाहायला मिळते. उल्लेख केला होता की सलामीची जोडी म्हटलं तर संतोष पाटीलची कमी नक्कीच भासतीये सध्या. घर बसल्या ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. धावफलक 24 धावा. बारा धावांची अजून देखील गरज. दुसरे षटक. गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राकेश आलेत आणि पोलीस पाटील आहेत. ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मी उल्लेख केला कालपासूनच की खासदार, आमदार, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी सर्वच जण क्रिकेटच्या नात्यानं एकत्र आल्यात. सर्वजण क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ओव्हर थ्रो तर झालाय, मात्र 2च धावा. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. तुमच्याकडे धावा नाहीयेत आणि तुम्ही लूट करताय. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस फटका खेळला तर खरं चेंडू हवेत आहे. 1 धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. हा चेंडू हे बाबा
हॅलो. या चेंडूवरती सिंगल आली. माफ करा, तांत्रिक अडचणीमुळे थोडासा आवाज पोहोचला नाही. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल. टीम दिवा स्पोर्ट दिवा कॅप्टन विनंती असेल आपण संपर्क साधा. यावेळेस फिरून मारलाय. हा फटका देखील चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषेबाहेर. 4. खर तर परत चौकारांच्या हॅट्रिक वरती आहे नंदू पाटील आणि एका धावेची गरज आहे. जर हा चौकार आला न गज एकाच हॅट्रिक साठी पैसे होते. बॅकफुट वरती जाऊन खेळून तर काढलाय मात्र एक सिंगल. खरं तर हा चौकार आला असता मग नंदू पाटीलनं बघितलं असतं किती पैसे घ्यायचे. अभिनंदन टीम गावदेवी पिंपळगर आणि हार्ड लक टीम साई कृपा ढुंगे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. ज्यानं अप्रतिम बॅटिंग केली. 1 साइडेड 27 धावा बनवल्या तो नंदू पाटील ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो या नंदू आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आणि युट्यूब वरती लाईव्ह होतो. ज्याने पैसे लावले होते त्यांच्याकडनं घ्या तुम्ही. नक्कीच भिवंडी होम मिनिस्टर फेम मनोहरजी तरे सर आमच्याशी ऑनलाईन जोडले जातात. त्यांच्या माध्यमातून देखील गावदेवी पिंपळगर संघाला व आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच त्यांचा देखील एक मोठा शो आई एकविरा मंडळ गोवे आयोजित भिवंडीतील महिलांसाठी होम मिनिस्टर आपल्याला पाहायला मिळेल. सतीश भाई आणि कुमारी अश्विनी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला होम मिनिस्टर पाहायला मिळणार आहे येत्या 7 जानेवारीला गोवे गावमध्ये. तर नक्कीच आपण तेथे देखील आनंद घेऊ शकता होम मिनिस्टरचा. अनेक सारे खेळ होतात. सन्माननीय नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी दिनेशजी केणी साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे नंदू पाटीलला. भरपूर चांगला खेळ. 5 चौकार त्यानं ठोकले. 27 धावा बनवल्या. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आणि त्याच समवेत जे कॅश प्राइज लावलं होतं हॅट्रिक साठी दिनेश जोशी साहेबांकडनं ते देखील आपण देऊयात. नक्कीच दिनेश जोशी साहेबांनी लावले होते पैसे या अगोदर देखील परंतु ते कोणाला पटकावता आलं नाही या परंतु नंदू पाटीलनं ते पटकावलं. गावामध्येच पैसे गेल्यात. अजून देखील मॅचेस बाकी आहेत. नक्कीच नंदू पाटीलनं जी तलवारीला धार दिली होती ना ती तलवार कामी आली आहे. सकाळी भरपूर सराव केला मॅच सुरू होण्या अगोदर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा नक्कीच प्रॅक्टिस झाल्यानंतर चहा पिण्यासाठी जातात त्याचाच तो परिणाम आहे. सो आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी शुभागमन झालं होतं सन्माननीय दिनेशजी केणी साहेबांचं. आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी आयोजनाला विनंती करेन की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दिनेशजी केणी साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले, भेट दिली. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय.
माहीची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय भोलानाथजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. भोलानाथजी म्हात्रे साहेब वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेमध्ये आले. टीम दिवा स्पोर्ट दिवा कॅप्टन लवकर या. नक्कीच पिंपळगर गावचे उद्योगपती सन्माननीय सुधीरजी भोईर साहेबांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय सुधीरजी भोईर साहेबांचा. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत पिंपळगरचे एक अष्टपैलू खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व पवन भोईर साहेब यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच आपण संदीपजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नक्कीच कोच आहेत पिंपळगर कबड्डीचा आणि तसेच मास्टर 40+ एक अष्टपैलू खेळाडू संदीपजी पाटील साहेब यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अनेक खेळाडू कबड्डीचे त्यांच्या माध्यमातून घडतात या पिंपळगरच्या मातीमध्ये, त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करूयात. चला टीम दिवा आणि टीम पिंपळगर दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल, मी दिनेशजी केणे आणि भोलानाथजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दरम्यान आपण टॉस करूया. हेड और टेल, छाबा और काटा, कोणाचा कॉल असेल? दिवा संघाचा कॉल, जोरात कॉल करा. छापा असा कॉल आहे आणि
छापा आला. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही, या फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम दिवा संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सो जशी मॅच सुरू होईल तसं आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूयात कायराम केणी सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद साहिल. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय बाबुलनाथजी शेलके, त्यांच्या समवेत गावदेवी वॉटर सप्लायरचे मालक गणेशजी पाटील आणि आमचे इतर सर्व सहकारी मित्र, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानातून सुरू होतोय. दिवा स्पोर्ट दिवा आणि या स्पर्धेचा आयोजक संघ गावदेवी 40+ पिंपळघर. नक्कीच अंकुश भोईर यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. याआधी आपण संतोष पाटील सिनियर, त्यानंतर संतोष जोशी, नंदू पाटील असतील आणि आता अंकुश भोईर या संघाचे संघनायक म्हणून आपण पाहिलेले आहेत. नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यातून नंदू पाटीलनं सामनावीर ट्रॉफी उचललेली आहे. बघूया या सामन्यातून कुठला संघ विजयी होईल. दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना आहे आणि या सामन्यातून विजेता आणि जन मन गोवी असा आजच्या ग्रुप 2 मधून अंतिम विजेता आणि कालच्या दिवसाचा विजेता मरोई दिवे असा सेमीफायनलचा सामना होईल. चांगली स्पर्धा आहे. सध्या महेश पाटील दुखापतग्रस्त आहेत. एक चांगले गोलंदाज म्हणून ज्यांनी ओळख आपली या संघातून निर्माण केलेली आहे. बघा, अगदी घरच्या खेळपट्टीवर खेळताना ताकदीनिशी हा संघ मैदानात उतरलाय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा क्या. बघूया. सोमनाथ देखील आज आहेत. गणेश पाटील आहे. अंकुश भोईरनं अगदी आपल्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलेलं आहे या स्पर्धेसाठी. सर्वांचं चांगलं योगदान आहे आणि खास करून त्यांनी महेश पाटील, नंदू पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केलेले आहेत. चला लगेच टीम मीटिंग करून क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दिवसभर दिवा आपण देखील आपली सलामीट जो लगेच पाठवा. कपिलदादा म्हात्रे, आमचे दोन्ही पंच सुनील म्हात्रे आणि विक्रम नाईक खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. आमच्या पंचांना देखील देऊया शुभेच्छा. BTC लाईव्ह, रोहन तरे टेक्निकल टीम अंजूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. तसेच आमचे निकेश जानमन गोवे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, यांची चांगली म्युझिक सिस्टीम, चांगलं DJ सॅम. नक्कीच निकेशला अजून मैदानामध्ये कामगिरी करायची आहे, मात्र साहिल सेलके यांनी माझा आवाज पोचवण्याचं उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. DJ सॅमच्या माध्यमातून नक्कीच मित्रांनो स्पर्धेसाठी तुम्हाला चांगलं आयोजन, नियोजन, त्याचबरोबर चांगले पंच, गुणलेखक, समालोचक आणि DJ सिस्टीम हे फार महत्त्वाचं आहे. तर सलमेट जोडी मैदानामध्ये पोचलेली आहे. कपिल म्हात्रे आणि किरण म्हात्रे. चला चला पिंपळगड संघ लगेच आपली मीटिंग इथे कंप्लीट करा आणि खेळायला सुरुवात करा मित्रांनो, कारण की अजून आपल्याला यानंतर 2 सामने आहेत आणि हा एक सामना, म्हणजे एकूण 3 सामने अजून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला महेशजी पाटील, नक्कीच मनामध्ये खतखत असेल की मी प्ले 11 मध्ये नाही आहे. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. नक्कीच दुखापतग्रस्त आहेत. पायाला दुखापत झाली, त्यानंतर हाताला देखील दुखापत. एक आपले सिनियर संतोष पाटील, माजी संघनायक, एक उत्कृष्ट क्रिकेटर संतोषदादा पाटील यांची देखील उणीव या संघाला नेहमीच वाचते. चांगले क्रिकेटर राहिलेत. संघटनेवर चांगलं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि माजी उपसरपंच देखील ते ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोलीचे राहिलेले आहेत.
आणि विद्यमान सदस्य आहेत. नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करू की दादांची तब्येत लवकरात लवकर पूर्ण चांगली हो. चला, गोलंदाज देवीदास पाटील संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेत गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं देवीदास. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण गणेश पाटीलला पाहतोय. त्यानंतर शॉर्ट फायनलिंगला अंकुश भोईर स्वतः संघाचे संघनायक आहेत. भरत पाटील एक संघाचे मेन यष्टीरक्षक आहेत. पिंपलघर संघामध्ये यष्टीरक्षक नंदू पाटील देखील राहिलेले आहेत. चला, लगेच सामना सुरू करा आपण. 3 ओव्हरसाठी आपल्याला देखील 15 मिनिटं आहेत. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. आयोजक संघ नेम सर्वांना समान आहे. नंदू पाटील, गणेश पाटील, देवीदास पाटील, अंकुश भोईर, ऑल टीम, भरत पाटील आणि दिवस फॉर डिवा. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू अगदी पहिल्या चेंडूला हलक्या हातानं खेळून काढलाय फलंदाज किरण म्हात्रेनं. एक सिंगल धाव. सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. नक्की संघातील सर्वात सिनियर खेळाडू आपण गोटे यांना पाहतोय. खूप मोठं नाव आहे पिंपलघर गावातून या खेळाडूचं खूप मोठं नाव. इथे हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप च्या खूपच बाहेरचा पंच सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 2. बघूया इथे देवीदास यांचा चेंडू अगदी गोट्या इनफिल्डच्या आतमध्ये पकडतायत. वय वर्ष 60+ आणि काय क्रिकेट अजूनही खेळतायत. पिंपलघर गावचा एक सिनियर लेजेंड क्रिकेटर आहे. धावा बनल्यात 2 चेंडूमध्ये 3. एक वर किरण म्हात्रे, एक वर कपिल म्हात्रे आणि एक वाईट. इनसाइड आउट केला जातो. चेंडू हवेमध्ये. चांगला झेल. मोठा फलंदाज बाद किरण म्हात्रे. बॅक टू द डगआउट. देवीदास समोर चर्चा करताना. चला चला, वेलेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. 3 चेंडू फेकलेत. 2 वर 1. नक्कीच यानंतर अजूनही 2 सामने आहेत आणि चांगल्या प्रकाश झोकामध्ये सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सेमीफायनलचा एक महत्त्वाचा सामना आज तो देखील आपल्याला खेळवायचा आहे. मोरोई दिवे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. उदय म्हात्रेचा